नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? माघी गणपती जवळ आले आहेत, तर आपण ही नवीन आणि वेगळी अशी ही सुंदर कंठी बनवायला शिकूया. एका फ्लॅट शीटवर ग्लू लावून चौकोनी आकाराचा एक मिरर चिटकवून घेऊ. त्याच्या चारही बाजूला स्टोन चेन लावून घेऊया. इथे मी प्रथम व्हाईट स्टोन चेनचा यूज केला आहे. आता त्याच्याभोवती एक निळ्या रंगाची स्टोन चेन लावून घेऊया आणि सुकल्यावर कैचीच्या मदतीने कापून घेऊ. असे आपल्याला 11 मिरर तयार करून घ्यायचे आहेत. आता एका वॅक्स स्ट्रिपवर मिरर ठेवून पेन्सिलने मार्किंग करून घेऊया आणि अर्धा सेंटीमीटर सोडून चौकोन कापून घेऊ. आता चौकोनाच्या चारही बाजूला सुई धाग्याच्या मदतीने तगरीच्या कळ्या सुई धाग्याने असे शिवून घेऊया, म्हणजे आपण त्याची बॉर्डर तयार करून घेऊया कळ्यांनी. आपल्याला असे 11 चौकोन तयार करायचे आहेत. आता एक कार्डबोर्डची पट्टी घेऊया आणि ती मधून कट करून घेऊ. आता या पट्टीवर इंग्लिश पाला लावून स्टेपलरच्या मदतीने असे सेट करून घेऊया. इथे व्हिडिओमध्ये एक क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे. ती तुम्ही लावून घेऊ नका, मी ती नंतर काढणारच आहे. स्टेपलरच्या मदतीने एक एक करून असे हे चौकोन जोडून घेऊया. पहा, इथे मी पट्टी काढून घेतली आहे. आता काढून घेतलेल्या पट्टीवर जिप्सीच्या जुड्या अशा प्रकारे गोलाकार पद्धतीने रचून घेऊ आणि स्टेपलर लावून घेऊ. आता आपण जे मिरर तयार केलेले आहे ते ग्लू लावून चिटकवून घेऊया. अशा प्रकारे आपण कंठीची एक बाजू तयार केलेली आहे. आता आपण दुसरी बाजू तयार करून घेऊया.
आता दुसऱ्या बाजूसाठी दोऱ्यामध्ये एक गुलाबाच्या फुलांचा देठ ओवून घेऊ, म्हणजे फूल पुढे सरकणार नाही. आता फुलांची दांडी कट करून घेऊया आणि दोऱ्यात फूल ओवून घेऊ. त्यानंतर आपण 2 जिप्सीच्या जुड्यासुद्धा ओवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण एक एक करून फूल जिप्सीच्या जुड्या जोडून हार पूर्ण तयार करून घेऊ. आधी जे आपण जिप्सीच्या फुलांचा गोल बनवला होता त्यावर तगरीच्या कळ्यांचा एक चौकोन स्टेपलरने जोडून घेऊया. त्यावर एक चौकोनी मिरर चिटकवून घेऊया आणि कंठीला स्टेपलरच्या मदतीने जोडून घेऊया. आता गुलाबाच्या फुलांचा हार सुई दोऱ्याच्या मदतीने पट्टीला जोडून घेऊया. तर गोल्डन लेसने गुलाबाच्या फुलांचा हार जोडून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला स्टेपलरने लेस जोडून घेऊया. अशा प्रकारे आपली ही सुंदर आणि वेगळी अशी कंठी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास एक व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला विसरू नका आणि लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.